आज ठाणे नितीन कंपनी इथे रामचंद्रनगर 2 रामचंद्रनगर 1 जयजवारच्या बाजूला आज जे मराठा आरक्षणासाठी जे काही निघालेले मराठी आहेत ते त्यांचे मी आज लाईव्ह इथे घेतो आहे. आणि रामचंद्रनगर 1 मध्ये हे जे मराठे जरांगे पाटीलचं आरक्षणासाठी आझाद मैदानावर निघालेले आहेत. तरी हे सरकारला काय प्रश्न विचारणार आहेत आणि सर्व गोष्टीने हे मराठा आरक्षण घेऊन येणार असं म्हणतात. तर आपण यांची एक मुलाखत घेऊया, यांना विचारूया यांचं काय म्हणणं आहे. तुम्ही जे आता इथे चाललेले आहात आरक्षण घेण्यासाठी आझाद मैदानावरती, तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही सरकारला काय प्रश्न विचारणार? आमचा सरकारला एकच प्रश्न आहे. आमच्या जी दादानी मागण्या मागितल्यात ती फक्त सरकारला द्या. आमचं आम्हाला द्या, फक्त लोकांचं नको आहे. आमचं हक्काचं आहे ते फक्त आम्हाला द्या. ही फक्त आम्ही आपल्या सरकारला जेव्हा विचारणार आहे तर मागणी करणार आहे. तुम्ही जे आरक्षण घेऊन येणार आहात 100% त्याच्यात काही शंकाच नाही. आणि तुम्ही आझाद मैदानावर चाललात, हे जे काय खाद्यभांडार घेऊन चाललेले आहेत ते एक म्हणजे कोणत्या प्रकारचे तुम्ही पाणी बॉटल आणि दुसरं काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे लसूण फरसाण आहे, चिवडा आहे. जे मराठी बांधव पूर्ण महाराष्ट्रातून आले दादाच्या सोबत आरक्षणाच्या हक्कासाठी मागण्यासाठी, ते आपलं फुलाची पाकळी थोडं त्यांनी एक खाद्य म्हणून देण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. तुमचं काय म्हणणं आहे? बोला. तुम्ही जे आता आझाद मैदानावर चाललेले आहात, आम्ही आझाद मैदानावर चाललो आणि आता आझाद मैदानावर तुमच्या मराठी मुंबई या तुमच्या माध्यमातून तुम्ही आमचा संदेश सरकारापर्यंत पोचवा, देवेंद्र भाऊपर्यंत पोचवा. त्यांना सांगा अजूनही वेळ गेलेली नाही आहे. काही जरी झालं, जीव जरी गेला, काही जरी झालं तर हे मराठी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आता तर ही सुरुवात आहे, खायचं प्यायचं, पण लक्षात ठेवा ज्यावेळेस मुंबई घाण होईल ह्याचा पण दोषी ही सरकारच राहील, हे लक्षात घ्या. मला त्याला धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तसे तुमचं काय मत आहे? तुम्ही आता आझाद मैदानावर चाललेले आहात. आमच्या दादांसाठी एवढं जे झालं ही यशस्वी व्हावा ही लढाई आमची इच्छा आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. हे काही दुसऱ्याचं नको आहे, आम्हाला आमच्याच हक्काचं पाहिजे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आज रामचंद्रनगर इथे हा जो काय मराठा बांधव आहे हा मराठा आरक्षणासाठी इथे चाललेला आहे याला आझाद मैदानावरती. तरी यांना सरकारने न्याय द्यावा. न्यूज मराठी.live. एक मराठा, एक मराठा, अरे कोण म्हणतं देणार नाही? धन्यवाद. न्यूज मराठी.live. मुख्य संपादक राजेश चव्हाण.